कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। महाड शहरालगत असलेल्या दादली पुलाखाली सावित्री नदीच्या पात्रात वैशाली विजय मांढरे या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला। वैशाली मांढरे या महाडमधील शिरगाव येथील रहिवासी होत्या। स्थानिकांच्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा सध्या घटनास्थळी रंगली आहे। समुद्राची भरती असल्याने सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती। अशा वेळी हा मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसला। या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला। सध्या हा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। मृत वैशाली मांढरे यांच्या टोकाच्या निर्णयामागे नेमकं काय कारण होतं याचं सत्य पोलीस तपासानंतरच समोर येईल। महाड शहर पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास केला जातोय।